ताज्या बातम्यांसाठी लोकशाही न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी विशाल पाटील आणि आपण पाहताय लोकशाही न्यूज। महाराष्ट्र हा टप्प्याटप्प्याने अनलॉक होतोय। उद्योग व्यवसाय सुरू होत आहेत। बरं, आतापर्यंत 2 औषध कंपन्यांनी कोरोनावरती मात करणारी औषधं बनवल्याचा दावा देखील केलाय। असं असलं तरी दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी वाढ होतीये। मग ही वाढ कशामुळे होतीये? याला नेमकं जबाबदार कोण आहे? एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आपली काळजी ही आपल्यालाच घ्यायची आहे। फिजिकल डिस्टन्सिंग पाळलंच पाहिजे। वारंवार हात स्वच्छ धुवायलाच हवेत। तोंडावरती मास्क गरजेचा आहे। परंतु अनलॉक होताना सार्वजनिक वावर वाढत असताना कोरोनावरील नियमांकडे अनेकांचं दुर्लक्ष होताना दिसतंय। अनेक ठिकाणी तर लोक मास्क शिवाय वावरताना दिसतात। बरं, आता गर्दी देखील करू लागलेल्या आहेत। भाजी मार्केट, दुकानांमध्ये लोकांची गर्दी दिसत असल्याचं चित्र हे अनेक गावागावात, अनेक शहरांमध्ये पाहायला मिळतंय। असंच होत राहिलं तर मग रुग्ण हे वाढणारच आहे आणि त्यामुळे अनलॉक होत असताना आणि बाजारामध्ये परिणामकारक औषधांचा दावा केला जातोय म्हणजे सर्व नाहीये, तर नोकरी आहे, व्यवसाय आहे, ते सगळं काही करत असताना जबाबदारीनं वागण्याची जबाबदारी तुमची, आमची, सर्वांचीच आहे। तर अनलॉक, दावे आणि जबाबदारी या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत या पॅनलमध्ये जोडले जात आहेत IMAचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे, त्याचबरोबर निर्माता दिग्दर्शक केदार शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। दोघाही मान्यवरांचं खूप खूप स्वागत आजच्या या चर्चेमध्ये। सुरुवात मला डॉक्टर अविनाश भोंडवे आपल्यापासून करावीशी वाटते, कारण आजचा विषय जो आहे 3 टप्प्यांमध्ये आपण उलगडून दाखवूयात। एका बाजूला सुरुवात होते ती अनलॉकची, त्यानंतर दाव्यांसंदर्भात आणि पुढच्या टप्प्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे आपल्या जबाबदाऱ्यांसंदर्भामध्ये। डॉक्टर अविनाश भोंडवेजी, सातत्यानं तुमच्या, आमच्या किंवा सर्वसामान्यांच्या मनात एक धाकधूक कायम होती की कुठेतरी लॉकडाऊन जो आहे तो वाढतो की काय, लॉकडाऊनची तारीख आणखी वाढते की काय, तर दुसरीकडे अनलॉक 2.0 कडे आपल्या सगळ्यांची वाटचाल ही सुरू झालेली आहे। मग अशा वेळेला अनलॉक होणार आहे हे तर साहजिक आहे। अनलॉक होत असताना मात्र आपला एकमेकांशी संपर्क वाढतोय, एकमेकांशी येणारा संबंध देखील वाढताना दिसतोय। पूर्वी रस्ते जे आहे ते निर्मनुष्य असलेले रस्ते मात्र आता वाहनांनी भरलेले दिसतात। पुन्हा एकदा गजबज वाढताना दिसते। डॉक्टर, अनलॉक होताना आपल्याला 2 गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत होत्या। एक म्हणजे किंवा अनलॉक्सच्या 2 बाजू आहेत। एक जी बाजू आहे ती शास्त्रीय आहे आणि दुसरी जी आहे ती आर्थिक किंवा सामाजिक आहे। आर्थिक सामाजिक गोष्टीमध्ये असं की आपण लॉकडाऊन मध्ये 25 मार्च पासून 30 मे पर्यंत जे अडकलो होतो, या काळात अनेकदा या शिस्तपालन झालं, सोशल डिस्टन्सिंग आणि याचं महत्व समजावलं गेलं आणि त्या दृष्टीने जे काही नवीन रुग्ण दाखल होत आहेत किंवा रोगाचा जो प्रसार होतोय त्यावर नियंत्रण आणण्याचे प्रकार सुरू झाले होते किंवा रादर त्याला यश यायला लागलं होतं। पण त्याचबरोबर जे आर्थिक आणि सामाजिक गोष्टी होत्या त्यांच्याकडेही लक्ष देणं आवश्यक होतं आणि त्यासाठी अनलॉक हे खूपच आवश्यक होतं। पण त्याला एक दुसरी शास्त्रीय बाजू अशी होती की मे अखेरपर्यंत आपल्या असं लक्षात आलं होतं किंवा रादर संपूर्ण WHO आणि भारत सरकारच्या आरोग्य खात्याने हे जाणून घेतलं की आत्ता जे नवे रुग्ण आहेत याच्यामध्ये साधारणतः 70% आसपास हे त्यांना कुठली लक्षणं नसलेली आहेत। अशी होती की ज्यांना लक्षणं आहेत त्याच्यामध्ये सौम्य लक्षणं असलेली अजून एक 5-10% होते आणि मृत्यूदर आहे हा आपण 3% आसपास राखू शकत होतो। त्याच्यामुळं काही बंधनं पाळून ह्या अनलॉक मध्ये आपण जाणं किंवा या सर्व बाकीच्या आपल्याला बाहेर न पडण्याचं बंधन जे होतं ते काही मर्यादित
रूपामध्ये आपण एक बाजूला करून किंवा शिथिल करून आपल्या नेहमीचे उद्योगधंदे, कामं किंवा इतर व्यवसाय यासाठी बाहेर पडायला हरकत नाही असं एकूण लक्षात आलं. आता यामध्ये बाहेर पडताना ज्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी ती नेमकी घेतली जात नाहीये. बरोबर आहे. आज अनलॉक होताना आज आपण अनेकदा पाहतो, म्हणजे मगाशी आपण म्हणलात त्याप्रमाणे रस्त्यावर लोक गर्दी करतायत किंवा दुकानामध्ये खरेदी करतायत, मंडई असेल, औषधांची दुकानं असतील, अनेक ठिकाणी लोक गर्दी करतायत. एवढंच नव्हे तर गंमत म्हणून सकाळी किंवा संध्याकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांची संख्या, अगदी हातात हात घालून गळ्यात गळे घालून जाणाऱ्या लोकांची संख्या आपण भरपूर पाहतो. तर यामध्ये कुठंतरी आपलं रोगाचा प्रसार जो आहे हा मार खातोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जून मध्ये किंवा आत्ताच्या अवस्थेमध्ये आपल्या आता भारतातल्या करोनाचा जी साथ आहे ही साथ आता जवळजवळ दुसरा टप्पा संपून तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. त्याच्यामुळं वेगाने जो वाढ होत होती त्याच्यात थोडी भर पडली आणि आज 15,000, 16,000, 17,000 या ह्यानी रोजच्या रोज नवीन रुग्ण दाखल होत आहेत. महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे. आणि ह्या अनलॉकमुळे जे काही शिथिलता आली त्यामध्ये काही नवीन जिल्हे किंवा नवीन जिल्ह्यातले काही नवीन हॉटस्पॉट निर्माण झाले. त्यामुळं एक थोडासा ह्या गोष्टीला एक सेटबॅक बसलेला आहे. खरोखर डॉक्टर अविनाश भोंडवेजी, ज्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे की दोन परिस्थितींमुळे आपल्याला अनलॉकचा निर्णय घ्यावा लागलेला होता. केदार शिंदेजी देखील आपल्यासोबत आहे. केदारजी, तुमच्यापासून मला खरं तर या विषयाला हात घालायला आवडेल. याचं कारण असं आहे की ज्या प्रकारे डॉक्टर अविनाश भोंडवेजी यांनी देखील सांगितलं आणि जे सगळे अहवाल रोजच्या रोज आपल्याला रुग्णवाढीचे पाहायला मिळत आहेत त्यानुसार संपूर्ण देशभरामध्ये विक्रमी 17,000 रुग्ण जे ते सापडलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील अशाच प्रकारे अचानकपणे काल गेल्या 24 तासामध्ये 5,000 रुग्णांची भर ही पडलेली आपल्याला पाहायला मिळते. जर अशाच प्रकारे रोजची आकडेवारी वाढत राहिली तर कुठेतरी कोरोनामुळे जो एक सगळ्यांनी लॉकडाऊन पाळलेला होता आणि कोरोना संदर्भामध्ये जे गांभीर्य बाळगलेलं होतं ते अनलॉकनं कुठेतरी कमी होतंय का? कारण अनलॉक करणं हे आवश्यक आहे. 3-3 महिने आपण सगळेजण घरात बसलेलो आहोत आणि त्यानंतर अनलॉकची दिशा किंवा त्या दृष्टीनं पावलं उचलणं गरजेचं असताना दुसरीकडे रुग्णवाढीकडे देखील आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. अनलॉककडे केदारजी कशा प्रकारे पाहता? कारण गेल्या वेळी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेतही आपण सामील झालेला होतात आणि तुमच्या क्षेत्राशी निगडीतही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते. केदारजी, मला डॉक्टर अविनाश यांनी जी टेक्निकल माहिती दिली त्याच्याबद्दल खूपच त्यांचे आभार. मला स्वतःला असं वाटतं की आपण मुळातच ना एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्येच राहतो. त्यामुळे ही परिस्थिती कधी ना कधीतरी आपल्या देशावर ही उद्भवणारच होती आणि त्याच्यातून मार्ग दुसरा कुठलाच नव्हता. मला स्वतःला असं वाटतं की सरकार आपलं काम करत होतं, पहिल्यापासूनच करत होतं. त्यांनी ज्या पद्धतीने लॉकडाऊनचा विचार केला हाही विचार त्यांनी खूप विचारांती, म्हणजे काय सरकार असं उठलं आणि लॉकडाऊन करतात अशी गोष्ट घडली नसेल. मला असं वाटतं की त्यांनी काहीतरी विचार केला असेल, या पद्धतीने विचार केला असेल की लॉकडाऊन मध्ये गेल्यानंतर लोकांचे काय हाल होतील किंवा त्यांचे काय विचार असतील. आज 3 महिने झालेत. जर सर्वसामान्य माणसांचा विचार करायचा झाला ना तर घरात बसून त्यांना काहीच मिळणार नाही. त्यांना पोटासाठी कुठे ना कुठेतरी घराच्या बाहेर पडावंच लागणार, 4 पैसे त्यांना कमवावेच लागणार. आणि सरकारला ही जाणीव आहे की हे अनलॉक कधी ना कधीतरी करावं लागणार आहे. याला काही दुसरा पर्याय नाहीये आणि मार्ग नाहीये. मला राहून काय वाटतं माहिती, मी नेहमीच हा विचार करतो आयुष्यामध्ये की आपल्याकडे काय झालंय, लहानपणापासूनच ना नागरिक शास्त्राला जरा कमीच मार्क मिळाले. इतिहास गुगल मध्येच आपण इतके गुंतलो. आपल्या शाळेच्या जीवनापासून आपण विचार केला तर 80 मार्काचं इतिहास भूगोल असायचं आणि 20 मार्काचं नागरिक शास्त्र असायचं. मला नेहमी असं वाटतं नागरिक शास्त्र खरं 80 मार्काचं हवं होतं पहिल्या दिवसापासून. कारण टिपू सुलतान कधी किती साली काय झालं याचा आज मला या काम करताना मला कधी त्याचा फायदा होत नाही. पण मात्र हात स्वच्छ धुवायला हवे, आपण सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवं, आपण कचरा करायला नको, आपण किती अंतर ठेवलं पाहिजे एकमेकांबरोबर, आपण कशा पद्धतीने समाजामध्ये वागायला पाहिजे किंवा वावरायला पाहिजे त्याचं एक शास्त्र शुद्ध शिक्षण हे जर पहिल्या दिवसापासून शाळेच्या माध्यमातूनच मुलांना दिलं गेलं ना तर मग ना एक शिस्त लागते. आणि तुम्ही हाही विचार करायला पाहिजे, मी फक्त मुंबईचा विचार करूया आपण जरा. मुंबईला रुग्णसंख्या वाढते, प्रत्येक जण इकडे बोलायला लागतो की अरे मुंबईत घेऊन, पण मग याला कारणीभूत कोण आहे?
एकतर तुमची चटई केवढी आहे, त्या चटईवर जर 10च लोक शांतपणे बसण्याची जर जागा असेल तर त्या चटईवर तुम्ही जर 1000 माणसं बसवण्याचा प्रयत्न करत असाल तर मग काय होणार? तर ही बजबजपुरी ज्या पद्धतीची याला राजकीय पण कारण आहे, याला सामाजिक पण कारण आहे, पण हे पहिल्यापासून ही बजबजपुरी जर व्यवस्थित प्लॅन करून केली असती तर आज आपण ना थोडे व्यवस्थित मार्गावर असतो असं मला वाटतं. पण आजही मला स्वतःला असं वाटतं सरकारने, मग केंद्र सरकार असू दे किंवा राज्य सरकार असू दे, त्या दोघांनीही आपल्या जनतेची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण कोरोना हा कसा आहे, त्याचं काय होतंय हे जोपर्यंत मार्च येत नव्हता तोपर्यंत आपल्यालाही माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने विचार केला, त्यांनी त्या पद्धतीने जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न केला. तर मला स्वतःला असं वाटतं की आज अनलॉक होतंय, आपल्याला आता शिस्त पाळण्याची गरज आहे. प्रॉब्लेम काय माहितीये ना की आपणच शिस्त पाळत नाही. हा, तुम्ही 3 महिने घरात राहिलात याचा अर्थ करोना गेला का? तर नाही. यापुढे करोनाला घेऊन तुम्हाला या समाजामध्ये वावरावं लागणार आहे. जोपर्यंत लस येत नाही त्याच्यावरचं औषध येत नाही. त्यामुळे जर सर्वसामान्य माणसांनी, जनतेने हे जर शिस्त पाळली आणि काही 3-4 जे डॉक्टर सांगतातच आपल्याला की 3-4 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आपल्या इथे त्या सांभाळणं 100% थोडं कठीण जात असेलही, पण तरीही आपण प्रयत्न करायला हवे आणि आपण त्या पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रयत्न करायला हवं असं मला तरी वाटतं. बरोबर आहे. कुठेतरी अवेअरनेस जो कमी पडतो तो अवेअरनेस जर वाढवला, म्हणजे 3 महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त आपल्याला कोरोनाची साखळी तोडण्याचं एक मोठं आव्हान होतं, जी तुटलेली नाही आहे. मात्र काही प्रमाणात ज्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलोय तो टप्पा आपल्याला लांबवता आला, एवढंच आपण म्हणूयात. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, आपल्याकडे येतो पुढे. दावे प्रतिदाव्यांबद्दल मला थोडंसं बोलावंसं वाटतं. समाजामध्ये किंवा सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांमध्ये अजूनही एक प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे असा की मी आयुर्वेदाकडे वळायचं आहे, मी होमिओपॅथीकडे वळायचं आहे, की मी ॲलोपॅथीकडे वळायचं आहे, की मी सगळ्या पॅथींवरती आता यावेळेला भरोसा ठेवायचा आहे. अनेक कंपन्या आपापल्या परीनं दावे करतायत. दावा केल्यानंतर जरी अनेक वस्तू किंवा अनेक औषधं जी आहेत जरी समोर दिलेली जात असली तरी आमच्या सर्वसामान्यांच्या पाकिटाला ती परवडणारी नाही आहेत याचा विचार होताना दिसतोय का? त्याचा ज्यावेळेला काळा बाजार केला जातो आणि अमुक एक औषध घेतल्यानंतर जो दावा केला जातो त्या दाव्यांवरती आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी किती विश्वास ठेवायचा आहे? कारण संभ्रमावस्था आमच्या समोर आहे. अनेक डॉक्टर्स आहेत, अनेक प्रकारच्या पॅथीज आमच्या समोर ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र नेमका अवलंब कुणाचा करायचा? कारण ज्यावेळेला आर्सेनिक अल्बम 30 सारख्या गोळ्या आम्ही घेतल्या तर महिनाभरानंतर त्याचा डोस पुन्हा एकदा घ्यायचा याचा विसर पडतोय. त्या संदर्भातल्या औषधी आल्यानंतर त्या कशा प्रकारे बनवल्या जात आहेत या संदर्भातल्याही काही बातम्या ज्या त्या आम्ही लोकांसमोर मांडलेल्या होत्या. आरोग्याच्या नावाखाली लोकांच्या जीवाशी खेळ होत असताना आमच्याकडे बेड उपलब्ध नाही आहेत. क्रिटिकल कंडिशनमध्ये असलेल्या सर्व रुग्णांच्या समोर कुठेही जे आहेत व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही आहेत. मग अशा वेळेला आम्ही काय करायचं? दाव्यांमध्ये अडकायचंय की दाव्यांपासून स्वतःला सुरक्षित ठेवायचंय? डॉक्टर. थँक्यू. एक माझं तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या आधी मी केदारजींच्या या मताशी सहमत आहे. आपल्या देशामध्ये नागरिकशास्त्राच्या गोष्टी फारशा सांगितल्या नाहीत किंवा शाळेमध्ये त्याच्यावर भर दिला नाही. पण त्याचबरोबर मी एक असं जोडीन की नागरिकशास्त्राबरोबर आरोग्यशास्त्रावरही आपल्या देशात भर दिला गेला नाही की हे काय खायचं काय नाही किंवा स्वच्छता कशी पाळायची हे आरोग्यशास्त्रामध्ये आहे, पण ते आपल्यावर रुजवलं गेलं नाही. ठीक आहे, आपण जे आता सांगितलंय की जे औषधांचे दावे, प्रतिदावे आणि इतर वेगवेगळे जे काही उपलब्धता आहे त्याबद्दल एक अगदी सरळ साधी गोष्ट अशी आहे की करोनाचा आजार असो, डेंग्यूचा असो, स्वाईन फ्लूचा असो, ट्युबरक्युलोसिसचा असो, कुठल्याही आजाराचा जो उपचार होतो तो शास्त्रीय पद्धतीने होत असतो. आता या शास्त्रीय पद्धतीने उपचार होताना जे औषध वापरलं जातं त्याचं पूर्णपणे संशोधन, त्याचा इतर म्हणजे जगातल्या सर्व पद्धतीच्या लोकांवर, स्त्री पुरुषांवर होणारा परिणाम याचा एक विस्तृत अभ्यास हा करावा लागतो आणि त्यानंतर ते औषध हे वापरलं जातं. त्या चाचण्यांमध्येच असं, त्या अभ्यासामध्येच असं लक्षात येतं की हे औषध वापरल्यावर ते किती प्रमाणात तो आजार बरा होतो. म्हणजे आज आपण टीबी साठी जी औषधं वापरतो किंवा आधी साधी गोष्ट आहे की स्वाईन फ्लूला टॅमीफ्लू आपण जे देत होतो की ते दिल्यानंतर तो व्हायरस हा निश्चित नष्ट होतो आणि पेशंट
हा बरा होतो. आज करोनाच्या बाबतीत एक दुर्दैवानी अशी गोष्ट झाली की अशा प्रकारे कुठलंही 100% यशस्वी ठरेल असं औषध नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जानेवारीमध्येच ह्या आजाराचं साधारणतः लक्षणं किंवा आजाराबद्दल माहिती झाल्यामुळं तेवढा वेळही मिळालेला नाही. त्यामुळं आज जगामध्ये म्हणजे अमेरिकेत असेल, युरोपमध्ये असेल किंवा WHO ची मतं असतील, ज्या औषधांना परवानगी दिली आहे ती औषधं काही मर्यादित स्वरूपामध्ये वापरली गेली आहेत आणि मर्यादित स्वरूपात त्याचा अभ्यास होऊन त्याच्याबद्दलची काही गोष्टी या दाखवल्या गेल्या की हे या प्रमाणात या पद्धतीच्या रुग्णांमध्ये उपयोगी पडतं. त्याप्रमाणे रॅमडेसिवीर आणि फ्लॅव्हिरॅपिर ही जी औषधं आहेत ही त्यांचे काही मर्यादित अभ्यास, फ्लॅव्हिरॅपिरचा तर फक्त 100 रुग्णांवरच अभ्यास होता किंवा रॅमडेसिवीरचा काही विशिष्ट आजारांमध्येच उपयोग होता. त्यामुळं ती वापरावी अशा प्रकारचं परवानगी दिली गेली. आज फ्लॅव्हिरॅपिरला भारताच्या DCGAने जी परवानगी दिली आहे ती सुद्धा या पद्धतीनेच दिली आहे की आता इतर कुठलंही औषध अस्तित्वात नाही म्हणून ते वापरायचंय. त्यामुळं ह्या गोष्टी ह्या वापरल्या जात आहेत आणि वापरल्या जातील. आता दुसरी गोष्ट, तुम्ही जे होमिओपॅथिक औषधं किंवा आयुर्वेदिक औषध किंवा ते नुकताच जो वाद झाला तो रामदेव बाबांनी काढलेलं कोरोनिन, आम्हाला अजिबात असं म्हणायचं नाहीये की ही औषधं उपयुक्त नाहीत. एवढीच गोष्ट आहे की या औषधांवर, मग ते होमिओपॅथिक असो आयुर्वेदिक असो, कदाचित ती उपयुक्त असतीलही, पण त्यांच्यावर असा मोठ्या स्वरूपात कुठलीही चाचण्या झालेल्या नाहीयेत किंवा त्या चाचण्यांचे अहवाल दाखवून त्याची मान्यता घेतलेली नाहीये आणि म्हणून ती औषधं वापरली जायची नाहीये. की जे रुग्णांवर औषधं करण्याचं. दुसरी गोष्ट आपल्याला एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की अनेकदा अमुक औषधांनी प्रतिकारशक्ती वाढते, अमुक औषधांनी तुम्हाला कोरोना होणार नाही, अशा प्रकारची अनेक औषधं साधारणतः जानेवारी फेब्रुवारी पासून सुरुवातीला व्हॉट्सअप मीडियावर किंवा इतर सोशल मीडियावर फिरतायत. त्यांनाही कुठलाही शास्त्रीय आधार नाही. मी तुम्हाला म्हणलं की भारतीयांमध्ये किंवा आपल्यामध्ये शाळेमध्ये आरोग्यशास्त्राला महत्व दिलं नाही. त्यामुळं ह्या गोष्टी लोकांनी स्वतःहून जाणून घेऊन हे कितपत योग्य आहे कितपत अयोग्य आहे ह्याचा विचार न करता यांनी प्रतिकार शक्ती वाढते असं म्हणून लोक घ्यायला लागतात. सांगायचा मुद्दा असा की आता भारत सरकार ICMR हे ज्या गाईडलाईन्स देत आहे औषधांचे त्या तुम्ही कटाक्षाने पाळा. यामध्ये आता इव्हन महाराष्ट्र सरकारने काही आयुर्वेदिक औषधं ही प्रतिकार शक्तीसाठी उपयोगी पडतील असं सांगितलेलं आहे. तर त्या पद्धती ती वापरायला हरकत नाही. फक्त एक महत्वाची गोष्ट फक्त लक्षात ठेवा की कुठलंही औषध हे तुम्ही वापरायचंय की वापरायचं नाही हे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे ठरवा. कुठेतरी वाचलं, कुठेतरी ऐकलं, कुणीतरी म्हणालं म्हणून जर ती औषधं वापरत असाल तर तुम्ही निश्चितच तुम्हाला त्याचा त्रास होईल. मग ते फ्लॅव्हिरॅपिर असो, रॅमडेसिवीर असो, हायड्रोक्सिल क्लोरोक्विन असो किंवा आणखीन कुठलंही औषध असो, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलं पाहिजे. खरोखर आहे आरोग्य सुविधा याविषयी आपण बोलतोय आणि दावे प्रतिदावे यांच्याबद्दल बोलत असताना केदारजी मला तुम्हाला विचारावं असं वाटतं की किती प्रकारचे दावे प्रतिदावे झाले हे आपण सगळं काही पाहिलं. मात्र दाव्या प्रतिदाव्यांमध्ये ज्यावेळेला राजकारण शिरतं त्यावेळेला कुठेतरी सर्वसामान्य माणसाच्या खिशात गेलेला जो हात आहे की आज मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी हा मार्ग शोधतो, मी माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी तो मार्ग शोधतो, मात्र त्यातही ज्यावेळेला राजकारणाचा प्रवेश होतो त्यावेळेला किती पीडा होते. या दाव्यांकडे आपण सगळ्यांनी मिळून कसं पाहायचं? मला काय वाटतं माहिती ना की कुठे ना कुठेतरी या सगळ्या पार्श्वभूमीवर माणसाने आपली माणुसकी सोडता कामा नये. मला प्रामुख्याने काय वाटतं माहिती ना की समजा आता बघा ना, मला आपण लहानपणापासून एक एक गोष्टी ऐकत होतो की बाबा दुधात हळद टाकून पिणे, बाबा लवंग असेल तर लवंग गरम पाण्यामध्ये, मग ते गरम पाणी जरी प्यालं तरी, अशी छोट्या गोष्टी ज्या आजीच्या बटव्यातून बाहेर आल्या होत्या त्या सगळ्या आजपर्यंत आपण आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा घरच्या घरी काही उपाययोजना करण्यासाठी आपल्या समोर येत होत्या आणि आपण त्या करत होतो आणि त्या आपण घेत होतो. या करोना आल्यानंतर इमिजिएटली मग आपल्याकडे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी निघाली, फेसबुक युनिव्हर्सिटी निघाली. प्रत्येकाला आपोआपच आपल्याला
दुसऱ्यांना वाचवलंच पाहिजे या हेतूने प्रत्येक जण आपापलं एक एक रेमेडी देण्याचा प्रयत्न करू की हे घेऊन बघ, ते घेऊन बघ, याच्याने इम्युनिटी वाढते. म्हणजे माझ्याकडे पण फॉरवर्ड आलेले व्हॉट्सअप मेसेजेस किंवा फॉरवर्डेड फेसबुकचे काही गोष्टी आहेत त्या मला इतक्या कधी कधी विरोधी वाटल्या ना की मला स्वतःला माहिती आहे की ही गोष्ट मी 100 वेळा बघितली आहे आणि आता 101 वेळा परत आली. म्हणजे लोकांना ना दुसऱ्यांना मदत करायची होती ही चांगली भावना आहे. पण त्याच्यामध्ये मला काय वाटतं माहितीये ना की 100 5 लोक अशी आहेत ना ज्यांनी व्यवसाय सुरू केला याचा. आणि हा जो व्यवसाय आहे ना हा खूप घातक आहे. म्हणजे आता डॉक्टर पण म्हणाले अविनाशजी त्यावेळी मी तुम्हाला सांगतो की रामदेव बाबांनी काय काढलंय ते मला माहिती नाही, पण मला स्वतःला असं वाटतं रामदेव बाबांनी ते सगळं जर फ्रीमध्ये लोकांना दिलं असतं ना तर मला स्वतःला असं वाटतं की ना त्याचा जास्त फायदा झाला असता, त्याच्यावर जास्त विश्वास बसला. कारण तुम्ही जी गोष्ट देताय ती आयुर्वेदामधली आणि ती कुठलाही टेस्ट केलेली नाहीये, लोकांना माहिती नाहीये. तुम्ही फक्त काय म्हणताय की याच्यावर करोनामधून इलाज करण्याचा एक उपाय असू शकतो आणि जर तो आयुर्वेदिक असेल तर तो कुठल्याही शरीराला घातक होणार नाही हे 100% आहे. म्हणजे फार घातक होणार होईलही घातक, पण फार 100तून 2 केसेस असतील ज्यांना घातक होऊ शकतो. पण 98 लोकांना तुम्ही ही गोष्ट फ्री मध्ये दिली असेल तर याच्यातच राजकारण करायचं. कुठे ना कुठेतरी तुम्ही जर बघितलं तर आज सर्वसामान्याला पिचण्यासाठी त्याला व्यवस्थित कॉर्नर करण्यासाठी त्याच्या भोवती एक चक्रव्यूह निर्माण करण्यासाठी अनेक शक्ती आपापले प्रयत्न करतात. आणि मग माणसाने जगायचं कसं, कारण 3 महिने त्या माणसाने एकही रुपये कमवला नाही, तो शिस्त पाळून आपल्या घरामध्ये होता. आणि आज जेव्हा तो घराच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्याला सांगितलं जातंय की आता तू मर पण ती तुझी इम्युनिटी किती आहे त्याच्यावर तू जगणार आहेस. तर असं नाही होत ना. याच्यात कुठे ना कुठेतरी सगळ्यांनी मिळून म्हणजे मग ती छोट्यातला छोटा माणूस असून दे नाही मोठ्यातला मोठा माणूस असून दे, ज्यांनी प्रत्येकाने आपल्या माणुसकीचं दर्शन घडवण्याची जास्त वेळ आहे. का नाही लोक स्वतःहून सांगत की मला हा त्रास होतोय आणि मला टेस्ट करायची. अजूनही कसली लपवलपली. माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही लपवून तुमच्या घरच्यांना आणि तुमच्या आजूबाजूच्यांना त्रास देताय. आणि राजकारणाचं म्हणशील तर कुठल्या गोष्टीमध्ये आता राजकारण होत नाही. माझं स्वतःचं मत आहे की अविभाज्य घटक अन्न वस्त्र निवारा त्यानंतर राजकारण असंच झालेलं आहे आता सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत. आज छोटी गोष्ट आहे. 3 महिन्यानंतर जेव्हा इलेक्ट्रिसिटीचं बिल एवढं भरून येतं त्याच्यानंतर त्याचा जाब कोणाकडे मागायचा. एका ठिकाणी सरकार म्हणतं तुमची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे, मग आता ह्या जबाबदारीवर कोणी कुठल्याही गोष्टीचं आंदोलन करताना दिसत नाही, सर्वसामान्य माणसांना मदत करताना दिसत नाही. तर राजकारण हे प्रत्येक गोष्टीचं होतंय, नुसतं औषधांचं होत नाही. आज सर्वसामान्य माणसांना बेड्स मिळत नाहीये आणि मग 1.25 प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जी बिलं आकारली जातात धोकादायक आहे. म्हणजे त्याच्याने अर्धा मरेल माणूस करोनाने मरण्यापेक्षा. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी कुठे कुठेतरी या राजकारणाची निगडीत आहे आणि हे राजकारण जोपर्यंत आपल्या आयुष्यातून दूर जात नाही ना तोपर्यंत आपण माणूस म्हणून जगू शकता. खरोखर आहे. खरं तर चर्चेच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण वळत आलेलो आहोत आणि अगदी कमी वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. जाता मात्र जबाबदारी याविषयी आपण बोलूयात. डॉक्टर अविनाश भोंडवेजी, एक डायलॉग काही दिवसांपूर्वी ऐकलेला होता, किसी को इतना भी मत डराओ कि डर ही खत्म हो जाए. तसंच काहीचं कोरोनाच्या बाबतीत झालेलं दिसतंय का? आजूबाजूला आमच्या बरेच कोविड सेंटर्स आहेत, त्या ठिकाणचे व्हिडिओज पाहिले की मग कुठेतरी त्यातली भीती निघून जाते आणि त्या ठिकाणी गाणे लावून नाचणं गाणं हे सुरू आहे. अशा प्रकारचे आपण कोविड सेंटर्समधले व्हिडिओज बघतो. कोविड सेंटरमध्ये चालू असलेला काळा बाजार हा पाहिल्यानंतर देखील मन खिन्न होतं. मात्र अशा वेळेला अनलॉक आहे, पुढे दावे प्रतिदावे आहेत आणि जबाबदारी म्हणून आपल्याला आपल्या कुटुंबाची स्वीकारायची आहे, राज्याची स्वीकारायची आहे, देशाची स्वीकारायची म्हणून घराबाहेर पडावंच लागतंय. मग अशा वेळेला अनेक जण मास्क विसरत आहेत, अनेक जण हातामध्ये कुठल्याही प्रकारचं सॅनिटायझर ठेवत नाही आहे. सॅनिटायझर नसेल तर स्वतःच्या हातांची काळजी घेण्यासाठी हात सातत्यानं धुणं हे विसरताना दिसतात. मग ही जबाबदारी आणि ही भीती कुठेतरी निघून गेली आहे म्हणून हा बेजबाबदारपणा आपल्या सगळ्यांमध्ये पाहायला मिळतोय का? डॉक्टर, तुमचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे. एक सर्वात प्रथम गोष्ट अशी की लोकांच्या मनामध्ये भीती नाहीये त्यामुळे ते असे फिरतायत असं नसून तुम्ही आरोग्य खातं म्हणा, सरकार म्हणा, शिक्षण खातं म्हणा किंवा इव्हन डॉक्टर्स म्हणा,
आपण लोकांमध्ये ह्या आजाराबद्दलची जी जनजागृती आहे त्याच्या कारणांबद्दलची आपण त्याच्यापर्यंत पोहोचवू शकलो नाही हे अगदी निश्चित सत्य आहे. आणि त्याच्यामुळे स्लम्सच्या स्त्रिया आणि हे अजूनही मास्क वापरत नाहीत किंवा हात धुणं आणि याच्याबद्दलचं त्यांना माहित नसतं. आता दुसरं त्यामुळे ह्या घटना घडतायत. तर ते जास्ती चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि आम्ही डॉक्टर्स म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणून त्या पद्धतीने सर्व ठिकाणी प्रयत्न करतोय. दुसरा एक महत्वाची गोष्ट अशी की करोनाबद्दलची भीती नष्ट व्हायला पाहिजे. त्यामुळं नुकतंच कालच आरोग्य मंत्र्यांनी एक असं जाहीर केलं की स्लम्स मधून किंवा हॉटस्पॉट मधून कंटेनमेंट एरियामधून जे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत जे रुग्ण आजारी पडले, ऍडमिट झाले आणि बरे झाले, ह्या लोकांच्या क्लिप्स, त्यांचे अनुभव त्यांच्या तोंडून हे रेकॉर्ड करायचे आणि सरकारतर्फे सर्व सोशल मीडियामधून फिरवायचे. अशा प्रकारच्या गोष्टी सरकार करणार आहे आणि ही खरोखर स्वागतार्ह गोष्ट आहे. याच्यामुळं की हा बरा होऊ शकतो, हा बघा हा माझ्यासारखाच आहे, हा बरा झाला, हे लोकांच्या बऱ्या झालेल्या लोकांच्या तोंडूनच ऐकवण्याचं हे आहे. तर या दोन्हीचा एक उत्तम बॅलन्स हे करायला पाहिजे आपल्याला की या सर्व गोष्टी मास्क बांधणं, सोशल डिस्टन्सिंग, त्यानंतर आपल्या हातांची स्वच्छता आणि परिसराची स्वच्छता, घराची स्वच्छता, या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. आणि हा करोना आजार आपल्याला याच्यामध्ये पुढे राहायचंय. जसं यापूर्वी आपल्याकडे फ्लूची साथ येऊन गेली, पण आज फ्लू झाला, आपण 1-2 दिवसात बरे होतो, आपण त्याची फारशी परवाई करत नाही. त्याप्रमाणे करोना हा इथं राहणार आहे. 2-4 वर्षांनी कदाचित कुणाला तरी करोना झाला, त्यांनी एक 5-10 दिवस औषधं घेतली, बरा झाला, अशी परिस्थिती येण्याची शक्यता आहे. तर या दृष्टीने करोनाबद्दलची अनाठायी भीती आपली दूर झाली पाहिजे आणि आपल्याला जर झाला तर न घाबरता तो आपण त्यातून बरे होऊ याबद्दलचा आत्मविश्वास हा लोकांमध्ये जागा केला पाहिजे. बरोबर आहे. हा आत्मविश्वास घेऊनच अनेक जण घराबाहेर पडतील. मात्र केदारजी, जाता जाता एक विचार असं वाटतं की पूर्वी असं होतं की ज्यावेळेला लॉकडाऊन सुरू झालं त्यावेळेला स्वतःला घरामध्ये बंद ठेवणं आणि आपण इतके दिवस कसे का राहू शकतो असे अनेक प्रश्न पडले. मग आता अनलॉक झाल्यानंतर घराबाहेर कसं पडायचं हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जाता जाता आपल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या याची नीट जी आहे ते जर आपण पालन केलं तर कशाप्रकारे आपण कोरोनाला थांबवू शकतो हे देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे दावे झालेले आहेत, दुसरीकडे अनलॉक झालेला आहे, मात्र जबाबदारी अजून संपली नाही आहे. तर आपली सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे याची जाणीव कशी ठेवायची? केदारजी. विशाल, मला काय वाटतं माहितीये ना की भीती नाही मेली आहे, आता हतबल झाली. 3 महिने जर तुम्ही घरात बसून ठेवले, त्यांच्या हातावर जे पोट आहे त्यांना माहिती आहे की संध्याकाळी जर मी पैसा कमवला नाही तर मला जेवायला मिळणार नाही. जर आता मायग्रंट्स जे निघून गेलेत, रोजगार जे आपल्याकडे करत होते आणि ते सगळे बाहेरच्या राज्यातून आलेले ते पुन्हा परत गेले, बऱ्यापैकी परत गेले. पण इकडचा जो भूमिपुत्र आहे, इकडचा जो तोही व्यवसायामध्ये तोही नोकरी धंदा करणारच माणूस, त्यामुळे त्याची भीती नाही मिळते, तो हतबल झालाय. त्याला घराच्या बाहेर पडावंच लागणार, कारण त्याला एवढं कळलेलं आहे की कोणीच आपल्याला घरामध्ये पैसे आणून देणार नाहीये किंवा 2 वेळेचं रेशन आणून देणार नाहीये. आपल्यावर पण जबाबदाऱ्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मला या सगळ्या काय वाटतं की आज आपण एक डोक्यामध्ये फिक्स करून ठेवायला पाहिजे की करोनाला घेऊनच आपल्याला फिरावं लागणार आहे, आपल्याला वावरावं लागणार आहे. त्यामुळे खबरदारी काय, जे डॉक्टर आपल्याला सांगतात, ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात की बाबा तुम्ही मास्क वापरा, तुम्ही हात सॅनिटाईज करा, तुम्ही सोशल डिस्टन्सिंग पाळा, तर या सगळ्या गोष्टी एक सर्वसामान्य माणूस म्हणून हे प्रत्येकाने पाळणं अत्यंत इम्पॉर्टंट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उगाच आपण भटकायची जी आपल्याला सवय होती, त्या गोष्टी जोपर्यंत काही आपल्याला वातावरण स्थिर होत नाही तोपर्यंत त्या भटकायच्या गोष्टी आपण जर कमी केल्या ना तर त्याच्यातही अधिक मदत होईल. काय 3 महिने घरात राहिलो, मला कंटाळा आला म्हणून घराबाहेर पडू नका, पण तुमची गरज आहे आणि तुम्हाला गेलंच पाहिजे आणि तुम्हाला नोकरी धंद्यावर गेल्यानंतरच 4 पैसे मिळणार आहेत म्हणून घराबाहेर पडा. पण घराबाहेर पडताना तुम्ही एक मात्र डोक्यामध्ये विचार करून ठेवा की जाताना तुम्ही एकटे आहात, येताना तुम्ही करोनाला घेऊन तुमच्या घरात येऊ नका, जेणेकरून तुमच्या खूप जवळच्या लोकांना त्याचा त्रास होईल आणि मग होत्याचं नाही.
ही काळजी आपण आपली घेतली पाहिजे. खरोखर आहे, अगदी कमी आणि अचूक शब्दात डॉक्टर अविनाशजी आणि केदारजी तुम्ही या विषयावरती सविस्तरपणे बोललात, त्यासाठी खरोखर धन्यवाद. कुठेतरी अनलॉक झालेला आहे, दावे प्रतिदावे होत असतील, मात्र कुठेही आपलं लक्ष विचलित न होऊ देता आपल्या जबाबदाऱ्यांच्या बाबतीमध्ये जागरूक राहा, हे या चर्चेअंती स्पष्ट होताना दिसतं. धन्यवाद डॉक्टर अविनाशजी आणि धन्यवाद केदारजी, या चर्चेमध्ये तुम्ही सामील झालात त्यासाठी. तर या विशेष चर्चेला घडवून आणण्यामागचं महत्त्वाचं कारण हे होतं ना की प्रत्येकाला घराबाहेर पडायचं आहे हो. डॉक्टर्स असतील, कलाकार असतील, आमच्यासारखे पत्रकार असतील, सर्वसामान्य माणूस असेल, हातावरचे ज्याचं पोट आहे त्या व्यक्तीला देखील घराबाहेर पडायचं आहे. मात्र कुठेही भुलून जाऊ नका, जा, सुरक्षित राहा, घराबाहेर पडा, मात्र स्वतःला आणि कुटुंबियांना, आपल्या सर्व कलिग्सना देखील सुरक्षित ठेवा, याची जाणीव असू द्या, कारण जबाबदारी आता अनलॉक नंतर आपल्या सगळ्यांची वाढताना दिसतेय. तर या विशेष चर्चेमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा लोकशाही न्यूज.